आज बनवतोय थोड्या वेगळ्या पद्धतीने पनीरची भाजी, खायला अगदी चटपटीत लागते. तर त्यासाठी पाव किलो पनीर घेतलाय, सोबतच काही भाज्या घेतल्यात, शिमला मिरची, टमाटर आणि कांदा या पद्धतीने कट करून घेतलाय. आता याच्यासाठी एक स्पेशल मसाला तयार करून घ्यायचा. त्यासाठी 1 चमचा जिरं, 1 चमचा सौंफ, 1 चमचा धने, अर्धा चमचा कलौंजी, थोडेसे मेथीदाणे, लाल सुक्या मिरच्या. आता हे सगळं भाजून घ्यायचं आणि मिक्सरला असं बारीक करून घ्यायचं. आता पॅनमध्ये 1 चमचा तेल घातलंय. आता हे कट करून घेतलेलं पनीर घालायचं. 1 मिनिटभर परतून घ्यायचं. खूप जास्त याला परतायचं नाही आहे. नंतर आता ज्या भाज्या केल्या होत्या ना तयार आपण, त्या याच्यामध्ये घालायच्या. तर सगळ्या भाज्या याच्यामध्ये घालून अर्धा मिनिटभर परतून घ्यायचं. आपल्याला या भाज्या खूप जास्त शिजवायच्या नाही आहे, हलक्याशा सॉफ्ट करून घ्यायच्या. त्याच्यानंतर याच्यामध्ये थोडंसं लाल तिखट घातलं आहे आणि 1 मोठा चमचा भरून जो आता मसाला तयार करून घेतला होता ना, तो घालायचा. आता हे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं. आता हा मसाला सगळा पनीरला चांगल्या पद्धतीने लागला आहे आणि हे मी मिनिटभर परतून घेतलं. आता हे साईडला ठेवून घ्यायचं. पॅनमध्ये तेल गरम करून घेतलं आहे. सोबतच 1 कलमीचा तुकडा, 5-6 मिरे घातले आहेत. त्याच्यानंतर बारीक चिरलेला कांदा घातला आहे. हा कांदा आपल्याला चांगला रंग चेंज होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. नंतर याच्यामध्ये 1 चमचा आलं लसणाची पेस्ट घातली आहे. ही सुद्धा आपल्याला कांद्याबरोबर चांगली परतून घ्यायची आहे. ही परतून झाली की आता याच्यामध्ये काही मसाले घालायचे आहेत. तर लाल तिखट, हळद पावडर, धने जिरे पावडर, गरम मसाला आणि सोबतच आपण जो अचारी मसाला बनवून घेतला आहे ना, तो घालायचा आहे. तर तिथे मी 1.5 चमचा हा मसाला घातला आहे. सगळी चव ना या मसाल्याचीच येते. अगदी टेस्टी लागते. तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करून बघा. हे मसाले तेलामध्ये परतून घेतल्यानंतर याच्यामध्ये टमाटरची पेस्ट घालायची आहे. तर मी इथे 2 टमाटरची पेस्ट केली आहे. आता ही सुद्धा आपल्याला चांगली परतून घ्यायची आहे. आता टमाटर शिजले पाहिजे. आता याच्यासाठी आधी मीठ घालून घ्यायचं आणि परत हा मसाला एकदा परतून घ्यायचा. नंतर याच्यामध्ये दही घालणार आहे. तर मी ते अर्धा वाटी हे दही घेतलेलं आहे. दही आधीच चांगलं फेटून घ्यायचं आणि आता हे मसाल्याबरोबर चांगलं परतून घ्यायचं. तर बघा या पद्धतीने छान परतून घेतलं. आता याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून घेऊया आणि सोबतच चांगलं मिक्स करून तेल सुटेपर्यंत याला होऊ द्यायचं आहे. म्हणजे दह्याला ना तेल सुटतं. तर आता इथे बघा आपला हा मसाला तयार झालेला आहे आणि मस्त असा तेल सुटलेला आहे भाजीला. आता याच्यामध्ये आपण जे भाज्या सगळ्या फ्राय करून ठेवल्या होत्या ना, ते घालायच्या. परत एकदा मिक्स करून घ्यायचं. तर आता इथे बघा खूप जास्त घट्ट वाटतं, त्यामुळे मी इथे थोडंसं पाणी घालून घेतलं आहे. आता परत एकदा याला मिक्स करून घ्यायचं आणि परत झाकून याला 4-5 मिनटं होऊ द्यायचं. खूप जास्त शिजवायची गरज नाही आहे. तर बघा 4 ते 5 मिनिटांमध्ये आपली ही भाजी तयार होते. वरून कसुरी मेथी, बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. खायला अगदी टेस्टी लागते. तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करून बघा. आणि कुठल्याही पराठ्यासोबत तुम्ही हे सर्व्ह करू शकता. मी तर आज अचारी पराठाच बनवला याच्यासोबतच. तर बघा दिसायला बघा किती मस्त टेम्प्टिंग दिसते. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. सोबतच तुम्ही माझी रेसिपी कुठल्या सिटीतून बघताय ते सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. चला तर मग भेटूया अशाच नवनवीन रेसिपींमध्ये. बाय बाय.